तुम्ही येथे बघू शकता पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपयांनी महाग झाले. एवढंच नाही, अजून पुढे बघा, महागाईत वाढ होण्याची शक्यता, वाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही सर्वात मोठी बातमी आहे आणि तुम्ही बघू शकता इथे पेट्रोल डिझेलचे भाव आता वाढायला सुरुवात झालेल्या आहेत. कारण काय झालेलं आहे, आयात निर्यात बंद झालेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती आपल्या भारतावरती आलेली आहे. आणि हे बघा, पेट्रोल डिझेलच नाही, आता महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे. आणि जे काही इथे म्हटलेलं आहे बघा, इथे काय म्हटलेलं आहे हे बघा, जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम. आता जीवनावश्यक वस्तू तुम्हाला सांगतो, खाद्यतेल तरचे भाव तर वाढलेलेच आहे, ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. खाद्यतेलचे भाव वाढलेले आहेत, परंतु आता हे जीवनावश्यक वस्तूचा परिणाम पण झालेला आहे. आणि त्या वस्तूवरती काय परिणाम झालाय ते पण सांगतो. आणि हे बघा, जे काही युद्ध चालू आहे, इराण, इस्रायल, अमेरिका, या युद्धामुळे संपूर्ण भारतावरती गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे. आणि आता बघा तुम्हाला मी काय सांगत आहे, हे बघा, हे बघा, ही माहिती फारच महत्त्वाची आहे. वाढत्या इंधन दराचा परिणाम केवळ वाहनापुरता मर्यादित राहणार नाही. पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. बघा, वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. कुठे तुम्हाला जायचं असेल ना आता, तर तुम्हाला जेवढे पैसे तुम्हाला तेव्हा लागत होते, आता त्यापेक्षाही जास्त पैसे तुम्हाला इथे मोजावे लागणार आहेत. हे बघा पुढे काय म्हटलेलं आहे, हे बघा, परिणामी फळे, आता फळ, भाजीपाला, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात. बघा, ही सर्वात मोठी बातमी आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे, जी काही फळे आहेत, फळे, भाजीपाला, धान्य, या ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहे यावरती पण परिणाम होत आहे. फक्त गॅस सिलेंडर, इंधन किंवा पेट्रोल डिझेलवरच नाही, तर फळे, भाजीपाला, धान्य यावरती पण आता परिणाम होत आहे. याच्या किमती काय म्हटलेलं आहे इथे बघा, किमतीही वाढू शकतात. अजून हेच नाही, पुढे बघा तुम्ही अजून काय माहिती आहे, तर बघा, तर फळे, भाजीपाला, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येण्याची शक्यता आहे. दरवाढीचा सर्वाधिक परिणाम मध्यमवर्गीय आणि दैनंदिन वाहन वापरकर्त्यांवर होईल. खासगी वाहन चालक तसेच ऑटो, बस आणि ट्रक चालकांना वाढीव खर्चाचा सामना करावा लागेल, त्यामुळे भाडेवाढ होऊ शकते. हे बघा, भाडेवाढचं पण बोललं जात आहे की पुढे चालून अजून भाडेवाढ पण होईल असं म्हटलेलं आहे इथे. आणि आपण सर्वजण बघतच आहोत की आता इथे बघा, पेट्रोलचे भाव 5 रुपयाने वाढले, डिझेलचे भाव 3 रुपयाने महाग झाले. म्हणजे हळूहळूपणे आता पेट्रोल डिझेलचं जे काही कमतरता आहे, जो तुटवडा झालेला आहे, त्यामुळे आता हे भाव हळूहळूपणे वाढताना दिसत आहे. आज पेट्रोल 5 रुपये महाग झालेलं आहे, डिझेल 3 रुपये जरी महाग झालं असेल तर हे 10, 15, 20, 25 कितीपर्यंत जाईल महागाई ते सांगता येत नाही. कारण पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे आणि ही माहिती समोर येत आहे. आता काही ठिकाणी अफवा देखील पसरलेल्या आहेत की हे झालं ते झालं. अशा अफवांपासून दूर राहा. करेक्ट माहिती फक्त मी तुम्हाला सांगत असतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओला लाईक करून घ्या. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आता बघा पुढे महत्त्वाची माहिती, हे पहा, जुने दिवस आठवले. काय आहे, रॉकेल. रॉकेल बघा, रॉकेलच्या उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिका धारक, त्याचप्रमाणे शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबालाही रॉकेल उपलब्ध करून दिले जाणार आहे. सर्वांना रॉकेल मिळणार आहे. शिधापत्रिका नसल्यास, आता एखाद्या वेळेस तुमच्याकडे शिधापत्रिका नसेल, रेशन कार्ड नसेल, तर तुम्हाला आता ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. म्हणजे तुम्हाला काय, जे ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला असतात ना, जरी तुम्हाला रहिवासी दाखला माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील सरपंच यांच्याकडून ते घेऊ शकता. ते रहिवासी दाखला तुम्हाला देऊन देतील. तर हा रहिवासी दाखला पुरावा जो आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे. स्थलांतरित मजुरांना रॉकेल मिळणार आहे. आणि जे स्थलांतरित मजूर असतात, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामाला जे लोक गेलेले असतात, म्हणजे ते स्थलांतरित मजूर आहेत, बरोबर. ते स्थलांतरित मजुरांना पण रॉकेल मिळणार आहे. त्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकारचे ओळखपत्र आवश्यक आहे. आता राज्य सरकारचे ओळखपत्र म्हणजे तुम्हाला बघा, जे काही राज्य सरकारचे तुमचे ओळखपत्र असतील,
तर ते तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डवरती पण मिळू शकेल. तसेच राज्य सरकारचे काही ओळखपत्र असतात त्यावरती पण तुम्हाला ते मिळून जाणार आहे. त्यामुळे बघा आता इंधनची टंचाई असल्या कारणाने रॉकेल, हे बघा जुने दिवस आठवले, रॉकेल पुन्हा सुरू केलं जात आहे आणि काही ठिकाणी सुरू पण झालेलं आहे. तर ही माहिती पण महत्त्वाची होती, तुम्हाला द्यायची होती. त्यानंतर पुढे बघा आता, हे बघा आता ही फार महत्त्वाची माहिती आहे, लक्षपूर्वक ऐका. एलपीजी डिलिव्हरी काय म्हटलेलं आहे बघा. एलपीजी डिलिव्हरी वेळेत देण्यासाठी अधिकचे पैसे आकारले जात आहे. म्हणजे गॅस सिलेंडर देण्यासाठी जरी तुम्हाला जास्त पैसे कोणी मागत असेल की तुम्हाला ब्लॅकमध्ये गॅस सिलेंडर देतो, मग एवढे पैसे लागतील, तेवढे पैसे लागतील, तुमच्याकडून जर ते जास्तीचे पैसे घेत असतील तर तुम्ही तक्रार करू शकता. तक्रार करण्याची प्रोसेस पहा. हे बघा, तर अशी मनमानी जरी कोणी करत असेल ना तर तुम्ही तक्रार करू शकता आणि सरकार सांगत आहे, शासन सांगत आहे की तुम्ही तक्रार या संदर्भात देऊ शकता. हे बघा काय म्हटलेलं आहे, तुम्ही अनेक मार्गांनी तक्रार करू शकता. सर्वप्रथम थेट तुमच्या गॅस एजन्सीचा संपर्क साधा. तुम्ही गॅस एजन्सीला संपर्क साधू शकता जरी तुमच्यापासून जास्त रक्कम जरी आकारली जात असेल तर. कशा बाबतीत? गॅस सिलेंडर बाबतीत. बरं, पुढे बघा. तर जर एजन्सीने समस्येचे निराकरण केले नाही, जरी एजन्सीने पण तुमची बात मानली नाही, तर तुम्ही संबंधित गॅस कंपनीच्या ग्राहक सेवेकडे तक्रार दाखल करू शकता. तुम्ही राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनद्वारेही तुमच्या समस्या मांडू शकता, जिथे तुमची तक्रार नोंदवली जाते आणि पुढील कारवाई केली जाते. आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन तक्रार दाखल करणे देखील सोपे झाले आहे. त्यामुळे तुम्ही संबंधित पोर्टलला भेट देऊन तुमची समस्या जलद आणि सोयीस्करपणे नोंदवू शकता. चला ठीक आहे, माहिती पण फार महत्त्वाची होती. आणि हे बघा आता तुम्हाला सांगतो मी, लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे तुम्हाला आता. हे बघा, आता सर्वांना माहित आहे की जे काही इंधन टंचाई आहे, पेट्रोल डिझेल आयात निर्यात थांबलेले आहे आणि मोदी साहेबांनी काय म्हटलं होतं की आपल्याला लॉकडाऊन सारखं पुन्हा आपल्याला लढा द्यायचा आहे. आता त्यांचं हे जे काही त्यांचं म्हणणं आहे त्याचा अर्थ असा की आयात निर्यात, कारण आयात निर्यात थांबलेले आहे. तिकडच्या वस्तू किंवा इंधन असो, हे बघा इराण आणि इतर देशांकडून जे आपल्याला इंधन मिळायचं, पेट्रोल डिझेल मिळायचं, त्याला जे काही थांबलेलं आहे ते स्थगित मिळालेलं आहे, त्यांना स्थगिती मिळालेलं आहे. म्हणजे ते थांबलेलं आहे. कशामुळे थांबलेलं आहे? या युद्धामुळे. अमेरिका, इराण, इस्रायल हे जे काही युद्ध, त्यांच्यामध्ये युद्धाची परिस्थिती चालू आहे, त्यामुळेच हे जे काही जहाज आहे ते जहाज अडकलेले आहेत. इंधनचे, डिझेल, पेट्रोलचे जहाज तिकडे अडकलेले आहेत. त्यामुळे आपल्याकडे तुटवडा निर्माण होत आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होत आहे, पेट्रोल डिझेलचा पण तुटवडा आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु काही ज्या कंपन्या आहेत, ज्या काही सांगत आहेत, असं देखील सांगितलं जात आहे की तुटवडा नाही, साठा भरपूर आहे, असं देखील सांगितलं जात आहे. आणि दुसरीकडे असं पण चालू आहे. चला ठीक आहे, जे असेल ते, परंतु तुटवडा तर 100% आहेच. कारण मोदी साहेबांनी सांगितलं की आपल्याला ज्या पद्धतीने आपण लढलो मागच्या वेळी, त्याच पद्धतीने आपल्याला लॉकडाऊन सारखं लढा द्यायचा आहे असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे हे संपूर्ण गोष्टीचा परिणाम होत आहे. आयात निर्यात थांबलेले आहे. आणि यामध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, पेट्रोल डिझेलचे 5 रुपये भाव वाढले, डिझेलचे 3 रुपये. आणि जीवनावश्यक वस्तू त्यामध्ये बघा, फळे, भाजीपाला, धान्य यांचं पण आता किमती दर वाढू शकतात असं बोललं जात आहे. त्यानंतर जे काही चालक आहेत त्यांचे जे काही भाडेवाढ आहे ते पण वाढू शकतात. त्यानंतर रॉकेल आता उपलब्ध केलं जाणार आहे. म्हणजे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला त्यामुळेच तर हे रॉकेल दिलं जात आहे ना, बरोबर आहे की नाही? त्यानंतर हे जर तुमच्यापासून जास्त सिलेंडरचे पैसे घेत असेल तर तक्रार कुठे नोंदवायची त्याबद्दल पण सांगितलं. चला ठीक आहे, लॉकडाऊन तर आपण पूर्णपणे बोलू शकत नाही, परंतु लॉकडाऊन सारखी थोडी थोडी परिस्थिती आपल्याला जाणवत असेलच आता. चला ठीक आहे, मोदी साहेबांनी पण म्हटलं तसं आणि त्या पद्धतीने आपल्याला सर्वांना लढा द्यायचा आहे यासाठी. आणि घाबरण्यासारखं काही, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही. ठीक आहे, जी माहिती सध्या आली होती करेक्ट माहिती तुम्हाला दिली आहे, सत्य माहिती तुम्हाला दिली आहे. अजून या संदर्भात काही नवीन माहिती किंवा काही नवीन अपडेट आली, नवीन बातमी आली, काही नवीन निर्णय लागू झाले तर लवकरच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा. तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही आणि चॅनल पण सबस्क्राईब करत नाही. एवढी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देत आहे, चॅनल सबस्क्राईब करत नाही. प्लीज हात जोडून विनंती आहे तुम्हाला, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.